we can't just make another cricket film, we have to give back to the sport. बाल्की सर खूप ऑब्सेस्ड आहेत, तर त्यांनी मला क्लिअरली सांगितलं की चीट शॉट्स नसणार आहेत. तर स्क्रिप्टमध्ये जर असं लिहिलं आहे की यू बोल अ यॉर्कर, यू विल बोल अ यॉर्कर. हा जो राईट हँड जो लपवायचा असतो किंवा ज्याचं प्रॉस्थेटिक ते दुखायचं नाही? खूप दुखायचं, पण ते मी काय त्याला अटेन्शन द्यायची नाही, कारण की इतकं अड्रेनल रश होता माझा की इट वॉज समथिंग आय लव्ह डुईंग. आर बाल्की यांच्याबरोबर खूप वर्षापासून काम करतो. त्यांच्या कुठल्याही कामामध्ये नुसतं लॉजिकने काम नाही चालत, त्याच्याकरता मॅजिक पाहिजे असतं. एक पंख से पूरा सपना दिख सकता है, दो दो अखियाना है क्या है. 18 ऑगस्टला घुमर नावाचा सिनेमा येतोय. घुमर सिनेमा एका मुलीवर आहे जी क्रिकेट खेळायची आणि तिच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं की तिला ट्रान्सफॉर्म व्हायला लागतं आणि त्याच्याबद्दल तो सिनेमा आहे. तर त्या सिनेमामध्ये संयमी खेर आहे, अभिषेक बच्चन आहे, शबाना आझमी आहे. आर बाल्कीचा सिनेमा आहे. काहीतरी जसं तो म्हणतो की त्या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये कळतं ना की लॉजिक असतं पण मॅजिक ग्रेट असतं लाईफमध्ये, तशाबद्दल हा सिनेमा. म्हणून क्रिकेटशी संबंध माझा आहे, म्हणून मी म्हटलं की हा वेगळा इंटरव्ह्यू करूया. याच्यामध्ये इंटरेस्टिंगली मराठी माणसं आहेत सगळी. संयमी खेर ॲक्टर मराठी, गौरी शिंदे प्रोड्युसर मराठी, स्वानंद किरकिरे लिरिसिस्ट मराठी. त्यामुळे सगळ्यांबरोबर आपण गप्पा मारूया. पण सुरुवातीला ॲक्टर आणि आता क्रिकेटर ॲक्टर म्हणायला हरकत नाही, संयमी खेर. वेलकम संयमी खेर, ॲक्टर फ्रॉम घुमर. तुझा तर आवडता विषय क्रिकेट आहे. म्हणजे मला अमेझिंग असं वाटतं की तुझे सर्वात व्हायरल जे क्लिप्स आहेत ना ते क्रिकेटचे आहेत. तू एवढं काम केलेलं आहे. पण इंटरेस्टिंगली तुझी जर्नी जेव्हा मी कुठेतरी वाचली तेव्हा त्याच्यात असं कळलं की तुला ॲक्च्युली क्रिकेटर व्हायचं होतं. तर मला सांग, हे सुरुवात कशी झाली, ते घुमरपर्यंत कशी पोचली? मी लहानपणापासून क्रिकेट, गल्ली क्रिकेट खेळायची. आणि फनीली इक्बाल म्हणून एक मुलगा होता आमच्याकडे सॉरी काम करायचा, त्यांनी मला शिकवलं क्रिकेट कसं खेळायचं. तर मी कोचिंग कधीच. अच्छा, म्हणजे अभिषेक बच्चनच्या अगोदर इक्बाल होता. आणि इक्बाल जी पिक्चर होती नसीर साहेबांची, विच वॉज अ क्रिकेट फिल्म, तर इक्बाल माझे पहिले कोच होते, ओनली कोच होते. आणि मस्त म्हणजे मगराची ॲक्शन, त्याची फुल लाईक मगरात ॲक्शन होती. तर त्यांनी मला तसं शिकवलं, पण टेक्निकली त्यांना माहिती नव्हतं. तर मी रॉंग फुटनी बॉलिंग करते. तर आजही माझे सगळे मुलं जे फ्रेंड्स आहेत ते हसतात. पण मी क्रिकेट ऑब्सेस्ड होती. घरी वर्ल्ड कपच्या वेळेस क्रिकेट वर्ल्ड कप रूम मी करायची. ओनली इन्व्हायटी पीपल वर अलाउड. ऑब्सेशन फॉर द स्पोर्ट लहानपणीपासून होतं. आणि मी मग स्कूलमध्ये शाळा बंक करायला 10 मुलींना गॅदर करून क्रिकेट टीम बनवली. आम्ही स्टेट्सपर्यंत गेलो. आणि मी प्रोफेशनली बॅडमिंटन खेळायची, म्हणून क्रिकेट मी तसं कधी परस्यू नाही केलं. पण इंडियन टीमसाठी सिलेक्शनसाठी मला बोलवलेलं. किरण सरांनी मला पाहिलेलं, किरण मोरे सरांनी. तर ते सेड प्लीज कम फॉर सिलेक्शन अँड अगेन. पण बाय दॅट टाइम आय ऑलरेडी स्टार्टेड वर्क अँड डन माय फर्स्ट फिल्म मिर्झिया. तर क्रिकेट हॅज बिन माय बॅकबोन इन लाईफ. आणि फायनली जेव्हा घुमर बाल्की सरांनी मला ऑफर केली, मी फ्रॉम द फर्स्ट फिल्म आय डिड असं मॅनिफेस्ट करत होती की मला फिल्म करायची आहे इन विच आय कॅन प्ले अ क्रिकेटर. अँड इट्स टेकन 7 years, पण फायनली द जर्नी हॅपन. आणि हे जसं बाल्की नेहमी म्हणतो की दिस इज माय ट्रिब्यूट टू क्रिकेट, तर तुला पण असं वाटतं? बाल्की सर पण खूप ऑब्सेस्ड आहेत क्रिकेटनी. तर ते म्हणाले की जर आपण एक क्रिकेट फिल्म करतोय, वी कांट जस्ट मेक अनदर क्रिकेट फिल्म, वी हॅव टू गिव्ह बॅक टू द स्पोर्ट. तर दिस इज आर अटेम्प्ट. माहीत नाही हाऊ मच वी सक्सीड और नॉट, पण आम्ही एक नवीन डिलिव्हरी इन्व्हेंट केली आहे. आणि दॅट्स द युनिकनेस इन घुमर. ते लोकांना कळेल 18 ऑगस्ट जेव्हा बघतील लोक. इट वॉज ऑल अबाउट द माइंड फॉर मी इन दिस फिल्म, कारण की फिजिकली ते होऊन जाईल प्रॅक्टिसने, पण मेंटली माझ्यासाठी सपोर्ट सिस्टम ऑन दिस फिल्म ऑफकोर्स बाल्की सर, कारण की ही इज द डिरेक्टर ऑफ द फिल्म. पण मी खूप साऱ्या पॅरा ॲथलीट्स बरोबर बोलली. तर एकता बयान आमची आपली जॅव्हलिन थ्रोअर आहे इंडियासाठी, त्यांच्याशी मी खूप म्हणजे 2-3 कॉल्स, 2-3 अनफॉर्च्युनेटली कोविड होता म्हणून आय कुडंट मीट हर. पण त्यांची स्टोरी ऐकून आत्ता पण इट्स टू लॉंग अ स्टोरी टू नरेटेड, पण विचार करूनच गूजबम्स येतात की. आणि त्यांच्यासाठी द बिगेस्ट लर्निंग वॉज, ते म्हणाले आम्हाला सिम्पॅथी नको आहे. एम्पॅथी चालेल, पण असं नको अरे बिचारी. सिम्पॅथी हमें नहीं चाहिए, क्योंकि वी आर एथलीट्स, वी कंसिडर सेल्फ एथलीट्स, तो वी वॉन्ट द वर्ल्ड टू लुक एट अस लाइक दैट.
तर आय फील माझ्यासाठी द बिगेस्ट चॅलेंज वॉज हाऊ इमोशनली एक्झॉस्टिंग दिस फिल्म वॉज. माय चॅलेंज वॉज की मला वाटलं एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे या फिल्मबरोबर, कारण का यू आर रेप्रेझेंटिंग अ सर्टन Correct. सेक्शन ऑफ सोसायटी. तर मला ते ऑथेंटिकली करायचं होतं. रोलची जेव्हा आपण प्रेपरेशन म्हणतो, तू म्हणलेस तर इमोशनल पार्ट फार इम्पॉर्टंट आहे, कारण फिजिकल इंजुरी इमोशनशी रिलेटेड आहे. पण हे जे फिजिकल मेहनत आहे की आपण म्हणतो की ठीक आहे बॉलर्स लेफ्ट आर्म बॉलरला राईट आर्म इम्पॉर्टंट असतो कारण त्यातनं डिरेक्शन म्हणते, ह्याची जी ट्रेनिंग तू केलीस की आता हात नाहीये आणि तुझा उलट्या हाताने तुला बॉलिंग टाकायची आहे, ब्रेक इट डाऊन फॉर अस की हे कसं झालं सगळं. 4-5 महिने मी रोज प्रॅक्टिस करायची आणि तेव्हा मी एक फाडू म्हणून सिरीज शूट करत होती. तर रात्रभर आमचं शूट असायचं. 7 o'clock पॅकअप नंतर 7 to 9 मी प्रॅक्टिस करायची त्या झोपेत, पण ॲटलिस्ट गेट द मसल मेमरी इन. तर इट वॉज ऑल अबाउट जसे सचिन म्हणतात इफ यू पुट 1000 hours इन द नेट मग तो स्ट्रेट ड्राईव्ह येतो त्यांच्यासारखा. तर यू हॅव टू पुट द hours इन द नेट्स. तर एक तर होतं की मी रोज एव्हरी डे थिंग्स मी एका हाताने करायची. तर आपण सकाळी वी टेक थिंग्स सो ग्रांटेड. वॉटर बॉटल ओपन करायला पण एका हाताने इट्स टफ. तर सकाळपासून जे काही मी करायची मी लेफ्ट हँडनी करायची. आणि मी माझं स्वतःचं ब्रेकफास्ट करते तर मी अंडं जेव्हा बनवायची एका हाताने सगळं तोडायचं किंवा अनियन कापायचे, कांदे कापायचे, टमेटो कापायला. तर एव्हरीथिंग यू रिअलाइज की आपण वी टेक इट फॉर ग्रांटेड. तर एक एक गोष्ट मी करायची. शूलेस टाय करणं खूप कठीण आहे. तर हे सगळं आय स्टार्टेड डुईंग 4-5 months बिफोर द फिल्म. पण पर्टिक्युलरली विथ क्रिकेट, कारण की जसं मी म्हणत होती बालकी सर खूप ऑब्सेस्ड आहेत. तर त्यांनी मला क्लिअरली सांगितलेलं की चीट शॉट्स नसणार आहेत. तर स्क्रिप्टमध्ये जर असं लिहिलंय की यू बोल अ यॉकर यू विल बोल अ यॉकर. आय सेड सर बट आय एम अ राईट इन नाही बट बनव यू विल डू इट करून पळून जायचे ते. तर इन द नेट्स मग ओरिजिनली स्टार्टेड विथ जस्ट बॉलिंग नॉर्मल लेफ्ट आर्म. पहिले ते इकडे जायचं तिकडे जायचं अँड इव्हेंच्युअली ओव्हर टाईम आय स्टार्टेड ऑब्वियसली ते कोन्स लावून आपण प्रॅक्टिस करतो हिटिंग द कोन्स. आणि मी हे सगळे स्टोरीज ऐकायची की ते कॉईन लावून इकडे टार्गेट करा. तर अँड इव्हेंच्युअली रीच अ प्लेस की स्टार्टिंग फ्रॉम इकडे कोणातरीला लागलं दुसऱ्या नेटवर बॉल जायचा किंवा वरती बॉल जायचा. फ्रॉम देअर टू बेसिकली कमिंग इन अँड हिटिंग अ कोन. मग ते सॅटिस्फॅक्शन जे मिळतं खूप इट मेड मी, कारण की द स्पोर्ट्समॅन इन मी वॉज स्टील अलाइव्ह. तो इट मेड मी. पण हा जो राईट हँड जो लपवायचा असतो किंवा ज्याचं प्रॉस्थेटिक ते दुखायचं नाही? खूप दुखायचं, पण ते मी काय त्याला अटेन्शन द्यायची नाही, कारण की इतकं अड्रेनल रश होता माझा की इट वॉज समथिंग आय लव्ह डुईंग. पण 10 तासासाठी राईट हँड मागे आम्ही बांधून ठेवायचो जेव्हा शूट करायचो आम्ही तेव्हा. आणि वरतून एक प्रॉस्थेटिक आर्म होता. अँड द रिझन फॉर दिस ऑल्सो वॉज की आजकाल जी टेक्नॉलॉजी आहे आपण ग्रीन स्लीव लावून ते नंतर काढू शकतो. पण बालकी सर सेड की दॅट विल युअर मूवमेंट विल बिकम व्हेरी कॅज्युअल इफ वी डू दॅट. म्हणून आम्ही वी डिसाइडेड टू गो डाऊन ॲक्च्युअली करायचं ठरवलं. वी डिसाइडेड टू गो डाऊन दिस रूट. अँड मग म्हणजे शूट करताना पण ट्रेलरमध्ये आपण पाहिलं आहे की मी ते फिल्ममध्ये कळेल वाय आय एम डुईंग इट. पण मी आय एम कटिंग डाऊन सम ट्रीज वगैरे स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी. सगळं एव्हरीथिंग वॉज रिअल. म्हणजे ते कापताना पण मी सगळे असे काटे लागत होते. तर हे फुल इकडून पूर्ण रिप ऑफ झालेलं. इंजुरीज तर खूप झालेले. म्हणजे माझ्या टोनेल माझा निघालेला आहे. यॉकर मला बसला बॅटिंग करताना. आणि कारण की इंडियाची 2-3 मुली आलेले हू यूज टू प्ले फॉर इंडिया, एक्स इंडिया क्रिकेटर्स. अँड स्पोर्ट्समॅन एकदा मी थोडं नीट खेळली तर ते स्पोर्ट्समॅन डोंट लेट यू गो. मग ते तर बाउन्सर टाकतील यॉकर टाकतील. तर मला यॉकर लागून टोनेल माझा तो मोठावाला तो फुल झाला. मग त्याच्यानंतर एक थँकफुली फिजिओ वॉज ऑलवेज ऑन स्टँड बाय. पण माझा ॲक्च्युली सरप्रायझिंगली लेफ्ट हँड नाही दुखायचा. इनस्पाइट ऑफ बॉलिंग ऑल डे ऑलमोस्ट किती 50 ओव्हर्स तर बॉल करायची मी रोज. पण राईट हँड दुखायचा कारण का तो असं लॉक होऊन जायचा. तर इट वॉज इंजुरी वाईज तसे खूप इंजुरीज होते. पण फायनली वेन यू सी द प्रॉडक्ट मग असं वाटतच नाही की काही इंजुरी ते ठीकच होतं. आले सर स्वानंद किरकिरेल. या साहेब. आणि इन्स्पिरेशन
येस आम्हाला हिंदीचा Hello. खरा अर्थ शिकवणारे हिंदीचे मास्तर. स्वानंद किरकिरे, क्या बात है, क्या बात है सर. मजा आली वाह. भेटून. हॅलो चलो. क्या हॅलो नमस्कार. क्रिकेटमध्ये ना संयमी आम्ही नेहमी म्हणतो की आयुष्यभर तकदीर से टकरतो आपण, कारण की डेस्टिनी काय ऑफर करते माहिती नाही. हाऊ मच एव्हर प्रिपेअर्ड यू आर, ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला माहिती नाही काय आहे. ते जे गाणं आहे घुमरमधलं तकदीर से टकरा, ते मला खूप आवडतं. आणि ते तुझं मला तर पहिल्या दिवशी ते तू शूट केलं. सो मुझे बता क्या एक्सपिरियन्स रहा हे गाणं शूट करते. माझ्यासाठी ॲक्च्युली पहिल्या दिवशी जितकं टेन्शन असतं शूटवर ॲज अन ॲक्टर, यू डोंट नो इफ यू कॅन डू वॉट इज रिक्वायर्ड ऑफ यू. तर टेन्शन खूप असतं. आणि बालकी सर काही सांगत नाही काय शूट होणार आहे, काही माहिती नव्हतं. तर आम्ही सेटवर गेलेलो अँड ही प्लेड द सॉन्ग अँड ही सेड आपण मॉन्टाज शूट करतोय. मी गाणं पहिले ऐकलेलं, व्हॉट स्वानंद हॅज डन ही कीप्स आउट डुईंग हिमसेल्फ. तर असं नाही आहे की ही विल इफ ही इज डन बाबरामान, देर इज चिरैया, देर इज शॉक, he will just shock, he's sung, he's not written, but there are just songs that he'll keep outdoing himself and he's outdone himself in both the songs in this film. पण तकदीर से टकरा particularly एका फिल्ममध्ये you will always have a motivational song when you're doing a sport film and मी म्हणत नाही की आय एम अ पार्ट ऑफ दिस फिल्म म्हणून इट्स माय फेवरेट सॉन्ग, बट इट जेन्युअनली इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट मोटिवेशनल सॉन्ग्स फ्रॉम ऑल स्पोर्टिंग फिल्म दॅट आय हॅव सीन. नाही सर, ये जो तकदीर से टकरा, आपण जसं मी संयमीला म्हटलं, आणि ती पिक्चर आहे की होप सगळं संपलेलं आहे, तुम्ही तकदीरून टकरलेले आहात आणि मग तुम्हाला समजत नाही काय करायचं आणि तिकडनं दुनिया चालू होते आणि तुम्हाला सेकंड लाईफ मिळते. हे जे तुला जेव्हा ब्रीफ मिळालं तो आपने क्या सोचा की इसको कैसे अप्रोच किया जाए. आर बालकी यांच्याबरोबर खूप वर्षापासून काम करतोय आणि मला माहिती आहे की ते कसं काम करतात आणि ते व्हॉट इज हिज अप्रोच टुवर्ड्स लाईफ. द फर्स्ट टू थिंग्स दॅट इन त्यांच्या कुठल्याही कामामध्ये नुसतं लॉजिकने काम नाही चालत, त्याच्याकरता मॅजिक पाहिजे असतं है ना. थोडंसं मॅजिक नाही असेल तर बालकीचा पिक्चर नाही होणार, काहीतरी वाकडं नसेल तर बालकीचा पिक्चर नाही होणार, कुठेतरी टेड्यामध्ये नाही घुसला तर बालकीचा पिक्चर नाही होणार. त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही हे गाणं करायला बसलो, अमित त्रिवेदीची ट्यून आम्हाला आली आणि स्टोरी आम्हाला सगळ्यांनाच माहिती होती की शी लूजेस वन हँड ऑफ अस, दॅट वी हॅव सीन ऑल ऑफ अस. की त्याच्यामध्ये तर एकच गोष्ट माझ्या सारखी मनात येत होती, कारण मी कुठेतरी वाचलं होतं की देवाने आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या आहेत, प्रत्येक गोष्ट पेअरमध्ये दिलेली आहे. दोन हात, एकाने काम होऊ शकतं पण तरी दोन दिलेले आहेत. तर आपण ॲक्च्युली वी आर सपोज टू वर्क विथ ओनली वन. करेक्ट. वी आर नॉट सपोज टू वर्क विथ टू. टू रीअफर्म दैट कि बॉस यू एक आंख से पूरा सपना दिख सकता है. क्या बात. दो नैना ना है क्या है. क्या बात है ना. एक हाथ से एक चप्पू से नैया दरिया खे सकता है. दोन ज्या हे असतात ओर्स, हां, त्यांनी एकाने होऊ शकतं, दोन नाही तर काय झालं. आणि फ्रॉम देअर द सॉन्ग स्टार्स अँड ॲक्च्युली द सॉन्ग बिकम्स अपॉन अदर्स की ही टेल्स हर लाईक बिकम द फिनिक्स. शिक्रा म्हणजे तो पंजाबीमध्ये ईगलला म्हणतात. यू बिकम दॅट फिनिक्स, बिकम दॅट ईगल अँड फ्लाय हाय, यू नो, विथ दॅट. सो दॅट वॉज द सॉन्ग अँड द वे संयमी हॅज डन द. आय हॅवंट डन एनिथिंग. तोच फरक असतो की लिरिक्स असतात तर वी कॉम्प्लिमेंट इच अदर. नो, वेन आय डू समथिंग अँड देन यू डू समथिंग अँड देन यू डू समथिंग, देन माय वर्ड्स गेट मीनिंग. आय हॅव नेव्हर सीन अ ॲक्टर and a sportsman person together on screen the way she has done it. It's amazing. क्या बात, Thank you, sir. क्या बात. जेव्हा गाण्यातच मॅजिक आहे, म्हणजे त्यांनी ते लिहिलंय की त्यांनी सांगितलंय दोन अँगल्स आहेत सगळ्यामध्ये, पण एकाने काम होऊ शकतं आणि त्याच्यातनंही तुम्ही ईगल बनू शकता. डिड दीज लाईन्स ऑल्सो हेल्प यू टू इन युअर कॅरेक्टर वेन यू आर सेइंग की बा ठीक आहे माझ्याकडे हे नाही, बट नाव आय एम डेव्हलपिंग दिस डिलिव्हरी दॅट विल अनवेल टू द वर्ल्ड, सगळ्यांना कळेल. तुला असं इन्स्पायर झालं त्या गाण्याने? ह्या गाण्यात एव्हरी टाइम आय हॅव हर्ड समथिंग, आय हॅव गॉट समथिंग न्यू. आणि एक आहे फिल्मसाठी की चलो एक हात नाहीये, मला पिक्चर करायची आहे अँड मी खूप छोटी आहे इन द स्कीम ऑफ थिंग्स, कारण काय आपले पॅरा ॲथलीट्स आहेत किंवा सो मेनी पीपल हू गॉन थ्रू अ ट्रॅजिक ॲक्सिडेंट लाईक दिस. ते म्हणजे दे आर लिव्हिंग अ नॉर्मल लाईफ आणि ते त्यांच्यासाठी अगदी नॉर्मल आहे. अगदी नॉर्मल आहे, पण त्यांच्यासाठी पण हे गाणं ऐकून दे हॅव अ स्माइल ऑन देअर फेस, कारण की दे हॅव गॉन थ्रू दिस. वेन यू हिअर द लिरिक्स केअरफुली, तर माय रिक्वेस्ट इज टू एव्हरीवन लिसनिंग इज लिसन टू दीज लिरिक्स व्हेरी केअरफुली, कारण की दे आर लाईफ लेसन्स इफ यू ॲक्च्युअली गो टू हिअर. तर माझ्यासाठी तर त्याच्यातनं खूप लाईफ लेसन्स मिळाले. क्या बात.
गौरी प्रोड्युसर आली आहे. ये अरे गौरी मॅडम आलेल्या हॅलो हॅलो. आणि ना बस बस. हॅलो. म्हणजे आम्ही तकदीर से टकरा बोलतोय तर गौरी से टकर बसू का? अरे तू- गौरी आम्ही काय म्हणत होतो, तकदीर से टकरा जे गाणं आहे ना ते इट्स लाईक घुमर पिक्चर ती आहे. तेच मी संयमीला विचारत होतो, तकदीर से टकरा गाणं तुझ्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे? इम्पॉर्टंट आहे कारण की लाईक यू सेड फिल्मच फॉर मी, फॉर माय कॅरेक्टर गाणंच फिल्म आहे. अँड अजून स्पेशल आहे कारण की फर्स्ट डे जो आम्ही शूट केलेला वॉज तकदीर से टकरा. मला माहिती नव्हतं पण बाकी सरांनी सांगितलं वी आर शूटिंग सम मॉन्टाजेस आणि त्यांनी गाणं लावलं आणि तकदीर से टकरा मेड मी जस्ट डू वॉट आय डिड. इट का वॉज असं वाटलं तुला? त्याच्यातली काय लाईन आवडली तुला? काय लाईन आता ते स्वानंदच्या आपण स्वानंद इज हिअर. मराठी ट्रान्सलेट करू का माझं गाणं? एका डोळ्यानी पूर्ण स्वप्न दिसू शकतं ग, 2-2 डोळे नाहीये तर काय? अरे क्या क्या बात आहे. पण स्वानंद मला सांग, ही फिलॉसॉफी काय? जेव्हा त्याच्याबद्दल आम्ही गाण्याबद्दल बोलत होतो, काय गाणं केलं पाहिजे, काय गाणं केलं पाहिजे, तर पहिली गोष्ट तीच लक्षात आली की बॉस देवानी किंवा देणाऱ्या किंवा नेचरनी आम्हाला सगळ्या गोष्टी पेअरमध्ये दिलेल्या आहेत. डोळे 2 दिलेले आहेत, कान 2 दिलेले आहेत, हात 2 दिलेले आहेत, नॉस्ट्रल्स पण 2 दिलेले आहेत. एक डोळा बंद झाला तर दुसऱ्या डोळ्याने पाहू शकतो. बस ते दिसेल वाईट असं तुझं म्हणणं मला कळत आहे. कारण असं नको व्हायला. पण तरी तुला मी वाईट दिसलो तरी मला तो चांगला दिसू शकतो. क्या बात है, क्या बात है ना. आमचे ज्या लाईनी आहेत त्या मी म्हणतो की एक नयन से पूरा सपना दिख सकता है, 2-2 अखियां ना है क्या है, एक चप्पू से नैया दरिया खे सकता है, 2 पतवारे ना है क्या है, ना है तो क्या, कम है तो क्या, दिल में जरा गम है तो क्या, कर ले करम, कम ही है दम तेरा, कम ही है दम तेरा. क्या बात है. that's actually बाल्की. तर भूल जा शिकवा, बन जा शिकरा. शिकरा इज दॅट ईगल, बिग बर्ड. तर ते फिनिक्स सारखी ती इमेज आहे की सगळ्या ऍशेस मधनं पुन्हा निघ आणि पुन्हा गो आउट देअर अँड तकदीर से टकरा. गो क्या बात. बँग विथ युअर डेस्टिनी, फाईट विथ युअर डेस्टिनी, बिकॉज युअर डेस्टिनी इज सेट, देर इज अ पूर्ण विराम, देर इज नथिंग कॅन हॅपन फॉर यू, क्या बट लाईक गो बियॉन्ड दॅट अँड दॅट्स बाल्की अँड दॅट्स संयमी. पण गौरी तू प्रोड्युसर आहेस आणि होपनी प्रोड्यूस केलेलं आहे आणि तुझ्या प्रत्येक सिनेमामध्ये ईगल असतो. म्हणजे श्रीदेवी पण एक ईगल होती, ती उडाली एका पूर्णविराम नंतर. डिअर जिंदगीमध्येही तसं होतं आणि आता घुमरमध्ये पण तुझी ती थीम तुम्ही मेंटेन करता. तर फर्स्ट ऑफ ऑल तुझा काय फिलॉसॉफी आहे ह्या गोष्टीवर, आणि जेव्हा सिनेमा तुम्ही हे केला आणि हिला ईगल म्हणून का निवडलं? ॲज अ डिरेक्टर यू शुड से. प्रोड्युसरचं जास्ती मला जमत नाही. आता रोल करायचा प्रयत्न आहे कारण आता फॅमिली आहे, होप आहे, सपोर्ट तर द्यायला लागतो ना. पण ईगल आता हे नाव दिल्यामुळे आय थिंक आय लाईक ईगल्स. आय वॉज नॉट शुअर की मला ईगल्स. शिकरा आवडतो तुला? पण शिकरा हा वर्ड काय सुंदर आहे, खरंच मस्त, सुंदर मस्त. आहे. आणि हे गाणं त्याला आठवत नसेल पण मी हे गाऊन त्याला अरे, एक पंख से पूरा सपना दिख सकता है, 2-2 अखियां ना है क्या है. क्या बात आहे. तुझ्या सिनेमांमध्ये गौरी मी पाहिलंय की हा ईगल कॉमन आहे. म्हणजे श्रीदेवी पण पूर्णविराम पर्यंत आली आणि मग ती ईगल झाली. डिअर जिंदगीमध्ये पण कॅरेक्टर आहे. तुला ईगल्स आवडतात बेसिकली. तुझा काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे? स्वानंदनी माझ्या गाण्यांसाठी वेगवेगळे शब्द दिले होते. शिकरा बालकीसाठी मला तर आवडतातच सोअरिंग ईगल्सच्या स्टोरीज. आणि जेव्हा बालकी म्हणाला की मी क्रिकेटर खेळणारी ऍक्ट्रेस मला पाहिजे आणि ही नेमकी मॅजिकली, नॉट लॉजिकली, मॅजिकली अपिअर झाली होती आमच्या लाईफमध्ये. गॉड नोज व्हॉट हा प्लॉटिंग वॉज की इनको इंस्पायर करेंगे क्रिकेट फिल्म बनाने के लिए. तो कुछ सालों से कुछ तो ऐसा ऑफिस का, तिला माहिती बालकी दिवसभर क्रिकेटच बघतो. so they became friends on basis of cricket only. तो उसने अपने आप को कभी पुश नहीं किया. इनफैक्ट मैं एक्टर हूँ ऐसा भी बोला नहीं है उसने. So that is the beauty of it. But he has spotted her just playing socially, casually playing cricket. आणि ते बघूनच तो म्हणजे फिल्म कधी झाली, हिचं क्रिकेट पण कधी झालं ते काय nobody knows, ते ऑर्गॅनिकली झालं.
स्ट्रेंजली फॉर्च्युनेटली फॉर यू अँड मे बी अनफॉर्च्युनेटली फॉर मेनी अदर ॲक्ट्रेसेस की तुझ्याशिवाय झाली नसते. अभिषेक जसा म्हणला ना, आम्ही सगळे इंटरचेंजेबल होतो. ही फक्त नाही, चल वेगळा कोच, वेगळी फॅमिली, सगळे चालतील, पण मला क्रिकेटर मुलगी पाहिजे. अँड दॅट रिअलिस्टिकनेस, दॅट थिंग इज ऑल्सो माय रिस्पेक्ट फॉर हिज क्राफ्ट अँड वॉट ही डज अँड हाऊ इज अप्रोच दिस होल थिंग. बिकॉज टू ॲडमिट विद इन दिस सिनॅरिओ की आय एम नॉट अ बिग क्रिकेट फॅन. पण म्हणूनच इम्पॉर्टंट, तूच परवा म्हणली होतीस की मी जेव्हा सिनेमा पाहिला तेव्हा मला क्रिकेट न कळून सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आलं, आणि ती खरंच सिनेमाची सक्सेस आहे. पण विषय कुठलाही असो. बरोबर. आणि मला तेच वाटतं स्पोर्ट्स फिल्म म्हणजे काही डॉक्युमेंटरी नाहीये की कसं काय ह्या गेमचे रूल्स आहेत काय ते नाही समजणं. स्टोरी आहे, आणि स्टोरी जी जमली ना तर ते काय तुमचं लेफ्ट मी सांगू क्या क्रिकेट लेफ्ट हँडर नो I'm saying like Swing, off right off, swing, off हा, swing. ते काय कळलं नाही तरी you get the Gist. no not gist, The jazba, energy, the energy. jazba. आणि महत्वाचं काय, ह्या पिक्चर मुळे तुला एक नवीन डिलिव्हरी पण कळेल. हा दॅट इज Cricket पण कळलं. घुमर. नाही, पण मी खरं सांगू का की संयमी ज्या प्रकारे क्रिकेट खेळते ती मॉडेस्टी ती घेऊन आली आहे तिच्या एका ह्याच्यात. पण माझं असं म्हणणं की आपण तिच्याबद्दल तिची जी म्हणजे मॉडेस्टी आपणही घेऊन फिरतो, पण आपण क्रिकेट तर खेळत नाही. तर हा तर ती जसं क्रिकेट खेळते, शी इज अन ॲक्टर, शी इज अ फाईन ॲक्टर, दॅट्स अ डिफरंट थिंग. बट अ स्पोर्ट्स पर्सन ॲक्टर इंडिया हॅज नेव्हर सी. नाही, मला हे पण म्हणायचं, आपण क्रिकेट बोलतोय पण ती ऍक्टर पण सुपर लेवलवर आहे. कारण इट्स नॉट जस्ट अबाउट क्रिकेट अँड मग बाकीचं थोडं मीडियम आहे, ल्यूकवॉर्म आहे असं नाहीये. तिने ऍक्टिंग पण इतकी म्हणजे सुंदर केली. सो दॅट कॉम्बिनेशन ना ऑफ द ऍक्टिंग स्किल अँड द इमोशन, एव्हरीथिंग ॲज दॅट पर्सन. पण तू जे म्हणलीस ना ते बाल्कीनेही सांगितलं की 17 वेळा ही रडली. तर मी तिला गमतीने म्हणलं होतं की ही गौरी असली असती ना तिने 17 वेळा रडू दिलं असतं, बाल्की रडूच देत नाही. नाही, ऍक्च्युली फायनली आम्ही इंटरव्ह्यूज करत होतो आणि अभिषेकला कोणीतरी विचारलं की व्हॉट इज द डिफरन्स इन बाल्की फ्रॉम पा टू घुमर. आणि अभिषेक म्हणाले ही इज बिकम कम्फर्टेबल विथ हिज इमोशन्स, ही इज बिकम मोर इमोशनल पर्सन. अरे बापरे. आणि दिस इज हिज मोस्ट इमोशनल फिल्म. तर शिकरा लिहिणारा, शिकरा कास्ट करणारा आणि स्वतः शिकरा, हे सोपं नाही. गौरी शिंदे आणि बाल्कीच्या लेवलला पोचणं ॲज अन ॲक्टर. क्रिकेटर तर समजलं नाही, ॲट द लेवल ऑफ गौरी अँड बाल्की, द वे ऑफ सेइंग इट, क्रिकेट होतं तसं नव्हतं. कारण काय, बाल्की इतके ऑब्सेस्ड आहे क्रिकेटनी की स्क्रिप्टमध्ये जर लिहिलंय की द बॉल टर्न्स इन अँड गेट्स द ऑफ स्टंप, पहिले तर एका हाताने करायचं होतं, तर त्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस करायला लागली. अँड मिडल स्टंप गेला, वन मोर, अरे पण इट्स द मिडल स्टंप, नो वी नीड द ऑफ स्टंप. तर ही इज अ फुल टास्क मास्टर. म्हणजे एका हाताने पिच करून विकेट घेऊन ऑफ स्टंप, नो 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 इट्स नॉट, आय नीड द ऑफ, नॉट द राहुल द्रविडच्या ऐवजी बाल्की पाहिजे. दॅट लेवल ऑफ, कारण काय दॅट्स द लव्ह ही हॅज फॉर द गेम की परफेक्शन विथ रिगार्ड्स टू, जसं गौरी अँड स्वानंद म्हणत होते की ही वुड हॅव थ्रोन द फिल्म इफ इट वॉज नॉट परफेक्ट. तर आम्ही काहीतरी, मला माहिती नव्हतं, AB काल म्हणाले की 20 कॅमेराबरोबर शूट करत होते आम्ही. ब्रॉडकास्ट कॅमेराज होते टू शूट द गेम, जसे IPL साठी आपण शूट करतो तसंच आम्ही शूट करत होतो. तर क्रिकेट पण खूप खूप टेक्निकल होतं. पण बिसाइड्स द क्रिकेट, अभिषेक आणि तू काय इंटरेस्टिंग म्हणजे आम्ही एकत्र काम केलंय ब्रीदमध्ये. आणि आय फील घुमरमध्ये ब्रीद वॉज दॅट स्टेपिंग स्टोन टू घुमर. कारण की आमची इक्वेशन रिअली ग्रू ओव्हर the last 4-5 years of knowing each other. And I feel he is a very very underrated actor and one of my favorite shows. बाय 18th of August सगळे घुमर बघायला या. आग्रहाचं निमंत्रण आहे. म्हणजे प्लीज वॉच, यू हॅव टू वॉच दिस. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.